नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपल्याला आवळ्यापासून मुरंबा बनवायचा आहे। 1 किलो आवळे आणलेत मी आणि मी कुकरमध्ये पाणी ठेवले गरम करायला 1 ग्लासभर आणि आपल्याला वाफेवर गरम करायचे। आता हे आवळे शिजवून घ्यायचे आहे। तर मी असं वरून एक चाळणी ठेवली त्याच्यात आणि वाफ लागेल अशा पद्धतीने वरून ठेवायचेत आणि झाकून ठेवायचेत। आपल्याला 15 मिनिट शिजवून घ्यायचेत असे वाफेवर। तर असा गुळापासून बनवलेला मुरंबा बरेच दिवस टिकतो। तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, आवडलं तर सांगा। आणि हा मी डार्क कलरचा गूळ घेतलाय। 1 किलोची ढेप आहे ही। आपल्याला गूळ असा कापून घ्यायचा आहे बारीक करून आणि हा आपला साखरेच्या पाकात पण करता येतो। तर मी बराचसा अर्धा किलो गूळ घेतलाय 1 किलो मुरंबा बनवण्यासाठी आवळ्यासाठी। तर हे बघा पिवळा कलर आलाय त्याला, बऱ्यापैकी सॉफ्ट झालेत। आता डिसेंबर महिना आहे, आता चांगली बऱ्यापैकी थंडी पडली आहे आणि डिसेंबरमध्येच आवळे पण भरपूर येतात बाजारामध्ये। तर आपल्याला पौष्टिक असा मुरंबा बनवायचा आहे। तर साखरेपेक्षा आपण गुळाचा बरा केलेला। तर एकदम शिजले ते चांगले, हे बघा, आणि सगळ्या अशा पाकळ्या मोकळ्या होतात त्याच्या शिजले का, चिरतात आपोआप। तर हे मी त्याच कुकरमध्ये गूळ टाकून परतून घेणार आहे। गुळामध्ये शिजवायचं आहे आपल्याला बराच वेळ। तर एकदम कलर बदलला आहे आणि हा गूळ टाकून घ्यायचा आपल्याला। गूळ टाकून बऱ्याच वेळ शिजवून घ्यायचं असं। तर अर्धा पाऊण तास लागतो जवळजवळ। एकदम मंद गॅसवर करायचं आपल्याला आणि खूप दिवस टिकतो असा। आणि थंडीच्या दिवसात अनुषा पोटे आपल्याला सकाळी सकाळी रोज एक आवळा खाता येतो। तर असं एकदम कमी गॅसवर आपल्याला झाकून ठेवायचे आणि चांगलं शिजून द्यायचे। तर थोडीशी साखर पण घालून घ्यायची 2 चमचे आणि मीठ पण घालून घ्यायचं थोडंसं, एकदम थोडं घालायचं आहे, अर्धा चमचा। तर खमंगपणा येतो अशाने। मी साखरेतला बरेच वेळा बनवलेला आहे, पण गुळातला मी पहिल्यांदाच बनवायला लागले। हे बघा पूर्ण गुळ आता वितळला आहे, पाक झाला आहे त्याचा आणि डार्क कलर आला आहे छान असा। तर असं खालवर खालवर करत राहायचे। तर एकदम कमी गॅसवर आपल्याला शिजून द्यायचं बराच वेळ। तर थंड झाल्यावर पण गुळाचं अशी ढेप तयार होत नाही, परत असंच पाक राहतो। तर एकदा करून बघा, खूप दिवस टिकतो। आणि खालवर करत राहायचं सारखं एकसारखं। आणि आपल्याला 2-3 विलायची टाकायच्यात, अख्ख्या टाकले तरी चालतील आणि किंवा पावडर करून टाकली तरी चालते। तर टेस्ट येते विलायचीने आणि सुगंध पण येतो छान। हे बघा एकदम छान कलर आलाय, डार्क एकदम गुळाचा आणि एकदम मध्येपर्यंत पाक घुसलाय त्याच्यात। एकदम रसरशीत झाले ते, एकदम सॉफ्ट, पूर्ण आतमध्ये पाक शिरलाय त्याच्यात। पाहू शकता तुम्ही, पूर्ण एकदम चांगले शिजले गेलेत आणि पूर्ण पाकळ्या मोकळ्या झाल्यात। छान शिजलेत, एकदम असे खाण्यासाठी तयार आहेत आता। हे मी थंड करून घेतलंय आणि या पाकाचा परत गूळ नाही तयार झाला, असाच पाक राहिलाय। आणि एकदम स्वच्छ कोरड्या भरणीमध्ये आता भरून ठेवता येते। बघा खाण्यासाठी तयार आहेत आता। एकदम रसरशीत झालेत, एकदम मऊ, एकदम सॉफ्ट झालेत। करून बघा एकदा, नक्की आवडेल तुम्हाला। खूप दिवस टिकतो, एकदम वर्षभर टिकतो आणि आपल्या आरोग्यासाठी एकदम चांगला आहे आवळा। केसांसाठी पण खूप चांगला आहे, औषधी आहे। मी असा मुरंबा नेहमी बनवते, साखरेतला बनवते मी आज पहिल्यांदा गुळाचा प्रयत्न केला बनवण्याचा, छान झालाय। असं भरणीत भरून ठेवायचं आपल्याला आणि रोज एक सकाळी खाता येतो।
आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी फुकट आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. एकदम घट्टसर पाक असा झाला आहे आणि पाक पण टाकून घ्यायचा त्याच्यात. पूर्ण झाकले गेले पाहिजेत. छान कलर आलाय, गुलाबजामुन सारखा दिसते एकदम. घासून स्वच्छ धुवून घेतली होती कोरडी करून मी.